जिल्ह्यामधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे। जर आपण पाहिलं गेल्या 11 महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 40 खून, 168 अत्याचाराच्या घटना, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दंगली घडवणं, गर्दी मारामारी असे 450च्या आसपास गुन्हे दाखल आहेत पोलीस दरबारी। आणि बीड जिल्ह्यामध्ये 1281 शस्त्र परवानाधारक आहेत। यात गंभीर बाब म्हणजे 250 म्हणजे तत्कालीन 3 महिन्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं की 245 जणांवर गंभीर गुन्हे आहेत, यांची परवाना रद्द करण्यात यावा अशी शिफारस केली होती। मात्र ते परवाने रद्द करण्यात आले नाहीत आणि आज आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण आहे। मग ही दहशत म्हणून काढत तसं जर पाहिलं तर शस्त्र परवाने हे स्वतःच्या संरक्षणासाठी घेतले जातात। मात्र बीड जिल्ह्यामध्ये अधिकारी आणि पुढारी लोक संगनमतानं त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांना संरक्षणासाठी नव्हे तर दहशत माजवण्यासाठी, लोकांवर जरब बसवण्यासाठी शस्त्र परवाने दिले जातात। ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत ते शस्त्र परवाने तात्काळ रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी। यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर